मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत. शिवसेनेच्या दीपा अविनाश चोथे तब्बल 599 मतांनी विजयी. तर शिवसेनेचे महेश कदम यांचा 455 मतांनी मोठा विजय. प्रभाग क्रमांक 2 मधून पृथ्वीराज पाटील आणि सोनल मेहत्रे पराभूत. तर प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेच्या काजल मेहत्रे यांना तब्बल 437 मतांचे लीड. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल 22 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विट्याच्या राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून सोनल नरेन मेहत्रे आणि शिवसेनेकडून दीपा अविनाश चोथे आमने सामने उभ्या होत्या. शिवसेनेच्या दीपा चोथे यांना 1784 तर भाजपच्या सोनल मेहत्रे यांना 1185 मते मिळाली असून प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या सोनल मेहत्रे यांचा तब्बल 599 मतांनी पराभव झाला आहे. याच प्रभागातील भाजपचे दुसरे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना सुमारे 1256 मते मिळाली असून शिवसेनेचे उमेदवार महेश कदम यांना सुमारे 1711 मते प्राप्त झाली असून महेश कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांचा तब्बल 455 मतांनी पराभव केला आहे. तर प्रभाग 2 मधून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल संजय मेहत्रे यांना तब्बल 473 मतांची आघाडी मिळाली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेच्या दीपा चोथे यांचा 599 तर महेश कदम यांचा 455 मताच्या फरकाने मोठा विजय झाला आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.